सामने चालू ठेवायचे आहेत. लोबेवाडी संघाचे दोन्ही वेणगाव संघाचा 12 प्लेयर तसेच लोबेवाडी संघाचा एक 12वा प्लेयर कृपया स्टेजवर येण्याची कृपा करा. चला पहिला ओव्हर घेऊन घेत आहे ते वेणगाव संघाकडून संदीप. चला पहिला ओव्हर मारण्यास सज्ज. टाकलेला पहिला चेंडू सुंदर असा रित्या हाताळलेला चेंडू चांगला असा दोन्ही संघ हे आताचे संघ कर्जत तालुक्यामध्ये फेमस झालेले संघ दोन्ही संघामध्ये चांगलीशी मॅच पाहायला मिळेल. चांगला असं उचल चेंडून मला वाटतं हा 6. दुसऱ्या बॉलमध्ये चांगला असं षटकार चांगली अशी सुंदर बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला लोबेवाडी संघाकडून. लोबेवाडी संघ खूप नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातोय. कर्जत तालुक्यामध्ये अनेकदा त्यांनी फायनलच्या मॅचेस खेळलेल्या प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचे कराल तेवढे कौतुक कमीच आहे. पुन्हा एकदा बॉलिंग टाकण्यास सज्ज. तिसरा बॉल पाहूया. चांगला असा हाताळलेला चेंडू कमबॅक करताना दिसत आहे आपल्या वेणगाव संघाचा हा बॉलर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदर असा शॉट आणि सीमा बाहेर 6. चांगली अशी बॅटिंग. एक बॉल डॉट पुन्हा एकदा 6 पुन्हा एकदा एक बॉल डॉट पुन्हा एक 6. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला लोबेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. चांगली बॉलिंग समजावी लागेल आपल्याला वेणगाव संघाकडून. मस्त कमबॅक करताना वेणगाव संघाचा हा बॉलर. 1 ओव्हर 12 रन्स पाहायला मिळाले आपल्या पहिल्या ओव्हरला. बघूया दुसऱ्या ओव्हर घेऊन येतोय तो 106 वेणगाव संघाचा खेळाडू रवी. दुसरा ओव्हर हाताळणार रवी. बघूया आपल्या संघासाठी किती रन वाचवत आहे आणि लोबेवाडी संघ किती रन ठोकत आहे. चला उशीर नाही लावायचा जरा फास्ट घ्यायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन ठोकले ते लोबेवाडी संघाने. बघूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये किती रन मारत आहे. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे दोन्ही संघांना. वेणगाव संघ बॉल टाकणार सज्ज रवी. पोह्या पहिला बॉल चांगला असा बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर बॉलिंग वेणगाव संघाकडून रवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट दुसरा बॉल टाकण्यास सज्ज रवी. चांगला असा कट झालेला चेंडू कॅच घेण्याच्या प्रयत्नात परंतु असफल प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळेल आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये.
बघूया आता तिसरा बॉल आणि क्लीन बोल्ड फुल बॉल चुकलेला आहे लोबेवाडीचा संघ खेळाडू आणि त्यांना परत परतावं लागेल त्यांची जागा भरू करण्यासाठी. सचिन चांगला सुंदर बॉल मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसलाय लोबेवाडीचा प्लेयर. बघूया त्यांची जागा भरून करण्यासाठी सचिन काय करतो आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला वेणगाव संघाच्या रवी या खेळाडूकडून. पाहूया पुढचा बॉल चांगला असा बॉल डॉट बॉल पाहायला मिळालं पुन्हा एकदा आपल्याला रवी या प्लेयरकडनं. चांगला बॉलर मानावं लागेल वेणगाव संघाकडून आपल्या टीमसाठी सुंदर बॉलिंग टाकताना दिसत आहे तो. पुन्हा एकदा डॉट बॉल. मला वाटतं बॉल पडल्या पडल्या स्पिन होतो आणि बॅट्समनला काय त्याची कल्पना सुद्धा येत नाही की बॉल कुठून कुठल्या दिशेने जात आहे तो. स्मूथ स्पिन मानावं लागेल ह्या बॉलरला. एकदम स्लोली आणि स्पिन बॉल पाहायला मिळत आहेत. चांगला असा टोललेला चेंडू मला वाटतं 6 रन असतील आणि 6. डीजेवाल्याने डीजे सुद्धा वाजवायचा आहे. शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला 6 पाहायला मिळाला. रवीने फक्त 8 रन खर्च केलेत आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली वेणगाव संघाच्या ह्या रवी खेळाडूकडून. सुंदर बॉलिंग. ची धावसंख्या 2 ओव्हरनंतर 20 रनांची कमाई केलेली आहे लोहेवाडी संघ. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला डॉट बॉल. चांगली बॉलिंग मानावी लागेल वेणगाव संघाकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप सुंदर बॉलिंग. लोहेवाडी संघाला काही समजत नाही बॉलचा कोणत्या पद्धतीने बॉलर बॉल टाकतोय. दोन डॉट बॉल काढलेले आहेत विजय या बॉलरने. पुन्हा एकदा तिसरा बॉल टाकणं सज्ज आणि चांगला कट केलेला चेंडू 4 रनच्या दिशेने मला वाटतंय चौकार. दोन बॉल डॉट नंतर तिसऱ्या बॉलात चौकार पाहायला मिळाला आपल्याला. हांबाईचा इशारा व्हाईट बॉल.
दोन बॉल डॉट नंतर एक चौकार आणि हा व्हाईट बॉल पाहायला मिळाला विजयच्या माध्यमातून. चांगला असा टोलवलेला चेंडू आणि 6 रन. सुंदर असा आंब्याच्या वरून मारलेला हा सेटकार डीजे. चांगली बॅटिंग सुद्धा दाखवत आहे लोबेवाडी संघ. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगले असे अपील परंतु अंपायरचं लक्ष सुद्धा तितकंच. मला वाटतं हा लास्ट बॉल राहील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळेल विजयच्या माध्यमातून. दोन्ही संघ आपापल्या परीने खूप चांगले प्रयत्न करताना दिसत आहे. एक डॉट एक सिक्स एक बाउंड्री असे दोन्ही संघ. पुन्हा एकदा उचललेले चेंडू आणि मला वाटतं ही झेल बघूया. आणि पुन्हा पाहायला मिळालं आपल्याला झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं लोबेवाडी संघाच्या या फलंदाजाला. चौतीस. पुन्हा एकदा वेणगाव संघाचा चौथा ओव्हर घेऊन येत आहे तो रोहित. 3 ओव्हर नंतर 34 रन्स लोबेवाडी संघाकडून पाहायला मिळतील. सुंदर रोहितच्या माध्यमातून डॉट बॉल. वेणगाव संघाची बॉलिंग खूपच सुंदररित्या आपली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलाच बॉल डॉट दुसरा बॉल टाकला पुन्हा एकदा चौकार. चांगली बॅटिंग मानावी लागेल ह्या दोन्ही लोबेवाडी संघाच्या प्लेयरकडून. एक बॉल डॉट काढल्यानंतर एक सिक्स किंवा बाउंड्री मारलीच जाते. बॉलर बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकण्यास सज्ज रोहित. चांगला असा कट केलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. मला वाटतं 4 रन नक्कीच मिळणार. चांगली कट केलेला चेंडू. सुंदर टेक्निकचा उपयोग करून हे दोन्ही खेळाडू आपली बॅटिंग दाखवत आहे. चेंडू मध्ये आपल्याला 4 रन पाहायला मिळाले. पाहूया पुढच्या चेंडू मध्ये किती रन ठोकवले लोबेवाडी संघाचे. पुन्हा एकदा त्या दिशेने वळवलेले चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा 4 रन्स. चांगली टेक्निकने मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा 4 रन पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा व्हाईट. धावसंख्या झाली ती 50.
सॉरी 47 रन झालेले आहेत. चांगला असा मेसिंग बॉल पाहायला मिळेल, चांगली बॉलिंग पाहायला मिळेल आपल्याला. धावसंख्या 48 48 अशी धावसंख्या लोवेडे संघाकडून. चांगला असा डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा. चांगली बॉलिंग वेणगाव संघाकडून पाहायला मिळाली. आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या असेल ती 49. वेणगाव संघापुढे 49 50 रनाची धावसंख्येचा डोंगर रचलेला आहे.